रोज एक लाडू खा आणि सर्व आजार दूर पळवा. हाडांचे दुखणे, केस गळती, सांधेदुखी, कंबरदुखी, अपचन अशा असंख्य आजारावर रामबाण उपाय म्हणजे हा एक लाडू. आज आपण साखर न वापरता अगदी झटपट होणारे, खिशाला परवडणारे हे लाडू तयार करणार आहोत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 कप हिरवे मूग घेतलेले आहेत. हिरवे मूग आपल्याला छान असे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. यामध्ये काही घाण असेल तर ती त्यामुळे निघून जाते. इथे मी 2 पाण्याने हिरवे मूग स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता कापडावर हे निथळून घ्यायचे आहेत आणि नंतर स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत. गॅसवर इथे मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये हे मूग घालायचे आहे आणि आपल्याला 3 ते 4 मिनिट हे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हिरव्या मुगापासून तयार केलेले हे लाडू ताकद आणि एनर्जीचा उत्तम स्रोत आहेत. हे लाडू फक्त चवीला उत्तम नसतात तर पौष्टिकसुद्धा असतात. पारंपरिक पद्धतीने हे तयार केलेले लाडू दिवसभर एनर्जी देतात. आपण छान हे मूग भाजून घेतलेले आहेत. याचा तुम्ही पाहू शकता रंग बदललेला आहे. आता यांना काढून घेऊया आणि पूर्ण थंड करून घेऊया. मूग थंड होतात तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. इथे मी चमचाभर तूप घेतले आहे. त्यामध्ये काजू आणि बदाम घातले आहेत आणि काही सीड्स घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सीड्स घेतल्या तरीसुद्धा चालतील. आता तुपावर ह्या छान भाजून घेऊया. मी इथे पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स घेतलेले आहेत. आता छान गुलाबी रंगावर ह्या भाजून घेतलेल्या आहेत. यांना काढून घेऊया. मूगसुद्धा इथे आपले थंड झालेले आहेत. आता मिक्सरमध्ये छान हे बारीक असे फिरवून घ्यायचे आहेत. मिक्सरमधून हे छान असं मी बारीक फिरवून घेतलेलं आहे. कढईमध्ये चमचाभर तूप घालायचं आणि हे पीठ त्यामध्ये घालायचं आणि 7 ते 8 मिनिट आपल्याला हे छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. असं छान खमंग भाजलं ना त्याचा वाससुद्धा छान येतो आणि हे लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होते. यामध्ये हवं तर तुम्ही डिंकसुद्धा तळून घालू शकता. आता पीठ हे छान मी 7 ते 8 मिनिट भाजून घेतलेलं आहे. पीठ भाजताना मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे. आता याला काढून घेऊया. आता ड्रायफ्रूटसुद्धा आपले थंड झालेले आहे. मिक्सरमधून छान असे बारीक फिरवून घेऊया. मिक्सरमधून ड्रायफ्रूट छान बारीक फिरवून घेतले आहे. पुन्हा कढईमध्ये चमचाभर तूप घालायचं आहे. यामध्ये आता गूळ घालायचा आहे. आपण 1 कप मूग घेतले होते त्यासाठी इथे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे. लाडू तयार करण्यासाठी आपल्याला अजिबात गुळाचा पाक वगैरे करायचा नाही. गूळ मेल्ट झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. गूळ आपला इथे छान मेल्ट झाला आहे. मेल्ट झालेला गूळ हिरव्या मुगाच्या मिश्रणामध्ये घालूया. ड्रायफ्रूटची पावडरसुद्धा यामध्ये घालूया. विलायची पावडर घालायची आहे. मिश्रण थोडंसं गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याने एकत्र करून घ्यायचं आणि नंतर हाताने छान एकत्र करून घेऊया. थोडंसं कोमट असतानाच याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. मिश्रण खूप थंड होऊन द्यायचं नाही. जर याचे लाडू पटापट वळता येत नसतील तर पुन्हा एकदा मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं आहे आणि याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही गुळाऐवजी खडी साखरसुद्धा वापरून हे लाडू तयार करू शकतात. माझ्या मुलीला तर हे लाडू खूप आवडले आहेत. तिने तर स्वतः बनवले. हे लाडू खायला अगदी भारी लागतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा बनवा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच द्या.